जय जय रघुवीर समर्थ. सर्वप्रथम आजच्या या शुभदिनी, कारण आता गंगा दशहराचा उत्सव सुरू आहे, त्यामुळे थोडंसं गंगेच्या स्तुतीपर बोलून मग आपण आपल्या अध्यायाला सुरुवात करणार आहोत. या सगळ्या श्रीमद भागवताचा आनंद आपण घेत आहोत. त्याचं मूळ कारण जे आहे ते आमच्या समिधा वहिनी, समिधात ना, समिधा वहिनी आणि नारायणराव. आता नावच नारायण आहे आणि दुसरं समिधा आहे, त्यामुळे नारायणाच्या कृपेने या समिधा आपण भगवंताच्या चरणी अर्पण करीत आहोत. आजचा जो आपला अध्याय आहे तो सुद्धा त्या दृष्टीने फार महत्त्वाचा आहे. आपल्या पंचांगामध्ये दिल्याप्रमाणे वैशाख शुद्ध सप्तमी हा दिवस, ही सप्तमी जी आहे तिला गंगोत्पत्ती, गंगा सप्तमी, गंगा पूजनाचा दिवस असं म्हणतो आपण. ती वैशाख शुद्ध सप्तमी. आणि आता जो ज्येष्ठ मास सुरू आहे, ज्येष्ठ मासामधले ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदा ते दशमी असा हा गंगा दशहऱ्याचा उत्सव साजरा होत असतो. त्यामधली शुद्ध चतुर्थी जी आहे ती उमावतार आहे किंवा उमापूजन, पार्वती मातेचं पूजन त्या दिवशी होतं. आजचा दिवस म्हणजे ज्येष्ठ शुद्ध अष्टमी. आपले सद्गुरू श्री तुकामाई यांची आज पुण्यतिथी आहे, त्यांचंसुद्धा आपण स्मरण करूया. आणि उद्या आणि परवा म्हणजे ज्येष्ठ शुद्ध नवमी आणि दशमी हे 2 दिवस श्री नारायण महाराज, हैदराबादमध्ये ज्यांचा मठ आहे, त्यांचा जन्म उद्याचा आहे शुद्ध नवमीचा, आणि शुद्ध दशमीच्या दिवशी त्यांचं निर्याण आहे. त्यामुळे या गंगा दशहराच्या उत्सवामध्ये हे सगळे सण आपण साजरे करीत असतो. आता गंगेबद्दल म्हणायचं म्हणजे ज्या गावामध्ये नदी आहे ती प्रत्येक नदी ही गंगेचं स्वरूप आहे. गंगा गंगेत यो ब्रूयात योजनानां शतैरपि नरको न नरकं याति किं तया सदृशं भवेत. 2 दिवसापूर्वी गंगेचा गौरव करणारे 3-4 पानं PDF मी पाठवले होते. आपले एकेहळीचे मठपती श्री राकेश महाराज यांची प्रतिक्रिया त्यावर आली. या गंगा दशहराच्या उत्सवामध्ये गंगेचं स्नान करणं काका आपल्याला शक्य नाही, कारण गंगा खूप दूर आहे आपल्यापासून. पण त्या ठिकाणी गंगेबद्दल जेव्हा म्हणलेलं आहे गंगा गंगेत यो ब्रूयात, म्हणजे नुसतं गंगा गंगा असं म्हणलं तरी आपण जरी गंगेपासून शतयोजने, योजनानां शतैरपि, शतयोजने 100 योजने म्हणजे 1200 किलोमीटर जरी दूर असलो तरी पण गंगा गंगा असं म्हणलं तरी पण नरो न नरकं याति, त्या पुरुषाला, त्या जीवाला नरकाची गती कधीही प्राप्त होणार नाही. किं तया सदृशं भवेत, तो प्रत्यक्ष गंगा स्वरूपच होतो. न गंगा स्मरणं यत्र दिने समुपजायते तद्दिनं दुर्दिनं ज्ञेयं मेघाच्छन्नं न दुर्दिनं, असा एक श्लोक आहे. महाभागवत, अनेक पुराण, पद्मपुराण या सगळ्यांमध्ये गंगेबद्दलच्या स्तुती जी आहे ती, स्तवन जे आहे ते केलेलं आहे. आदी शंकराचार्य असोत, वाल्मिकी ऋषी असोत, सूरदास असोत, आणि एवढंच नाही पण मुस्लिम संत जे आहेत त्यांनीसुद्धा गंगेची स्तुती केलेली आहे. गंगा अंक नावाचा एक विशेष अंक आपल्या गीता प्रेस गोरखपूरने काढला होता सन 2016मध्ये. त्यामध्ये गंगेची स्तुती इतक्या प्रकारे दिलेली आहे, जवळपास 400-500 पानाचा अंक, आणि अनेक संदर्भ त्यामध्ये दिलेले आहेत. त्यामध्येच हे पद्मपुराणामधला हा उल्लेख आहे. आणि दुसरीकडे असं म्हटलं आहे की ज्यांचा देह या गंगेच्या प्रवाहामध्ये प्रवाहित होतो किंवा जे या गंगेमध्ये विसर्जन होतं, की ज्यांचा देह सोडताना त्यांनी आपला देह त्या गंगेमध्ये वाहून घेतलेला आहे, अशा जीवाला, अशा जीवाच्या म्हणजे बंधनामध्ये मी स्वतः असतो असं भगवंत म्हणतात. वरदानंद भारती स्वामी जे आहेत म्हणजे आपले डॉक्टर अनंतराव आठवले, ज्यांनी आपलं मनोबोधाचं एवढं छान विवरण, मनोबोध विवरण नावाचं पुस्तक लिहिलं आहे. गोरठ्याला ज्यांची
वास्तव्य होतं आणि ज्यांची समाधी त्या ठिकाणी हिमालयामध्ये आहे ते सुद्धा स्वतःला गंगापुत्र असं समजतात. गंगापुत्र म्हटलं की आपल्याला भीष्मांची आठवण होते. त्यांची माता ही गंगा आहे आणि त्या गंगेने गंगापुत्र भीष्मांनासुद्धा वेळोवेळी मार्गदर्शन आदेश केलेले आहेत. असं हे गंगेचं स्वरूप आहे. प्रातरुत्थाय यो गंगा हेलयापि नरस्मरेत न तस्य अशुभ भीतिस्तु विद्यते भुवनत्रयी. सकाळी उठल्यानंतर जो गंगेचं स्मरण करतो त्याला हेलयापि नरस्मरेत, त्या नराला जो स्मरण करतो गंगेचं न तस्या अशुभ भीतीस्तू, त्याला त्याचं कधीही अशुभ होणार नाही आणि कुठल्याही प्रकारची भीती त्याला प्राप्त होणार नाही आणि विद्यते भुवनत्रयी, या त्रिभुवनामध्ये तो अखंड राहील. प्रवर्तते ग्रहे संपद विनश्यत यापद क्षणात पापानि संक्षयम यांती जन्मांतर कृतान्यपी. म्हणजे जन्मजन्मांतरामध्ये केलेलं जरी पाप असेल तरी ते सुद्धा या गंगेच्या स्मरणाने ते आपण विमुच्यते, म्हणजे त्या पापांपासून आपण मुक्त होतो. अशा प्रकारे हे या गंगेचं महत्त्व आहे. आमचे वरदानंद भारती यांनी तर इतकं गंगेबद्दलचं केलेलं आहे, स्तुती केलेली आहे. त्यांचे गुरु असणारे दासगणू महाराज त्यांनी गोदा महात्म्य खूप मोठं छान असं ग्रंथ लिहिलं आहे आणि पूर्ण गोदावरीची प्रदक्षिणा त्यांनी 2 वेळेस केलेली आहे. ते प्रदक्षिणेचे जे अनुभव आहेत ते मुळामध्ये वाचण्यासारखे आहेत. आणि आजची जी तुकामाईंची पुण्यतिथी आहे त्यानिमित्तसुद्धा त्यांना नमस्कार करू. तुकामाईंचं जे चरित्र आहे, छोटंसं 8च अध्याय असणारं चरित्र आहे, त्यामधल्या 2ऱ्या अध्यायात तुकामाई आपल्या भक्तांबरोबर त्या येळेगावमध्ये बसलेले असताना अचानक त्यांच्याजवळ असणारी जी नदी आहे, त्या येळेगावच्या जवळ असणारी प्रणिता नदी, या प्रणिता नदीला हेच महिने होते आषाढ श्रावण महिने आणि त्यामुळे भरपूर पूर आलेला होता. आणि तरी पण त्यांच्या दर्शनाची इच्छा घेऊन जे भक्तमंडळी त्यांच्याकडे येत होती ते नावेत बसलेले आहेत आणि त्या नावेला अचानकपणे छिद्र पडलेलं आहे. अर्धी नाव तरी पाण्यामध्ये बुडत आहे, अशी परिस्थिती आहे. तेव्हा त्या सगळ्या भक्तांनी आपल्या सद्गुरूंचं म्हणजे तुकामाईंचं स्मरण केलं. तुकामाई इकडे येळेगावमध्ये होते. त्याच वेळेस तुकामाईंना हे लक्षात आलं आणि त्यांनी दुसरं रूप धारण करून त्या ठिकाणी ते गेले आणि ते छिद्र जे आहे त्यामध्ये आपला हात लावलेला आहे, स्पर्श केलेला आहे आणि त्या सगळ्यांना गंगा तीर, गंगेच्या पलीकडे आणि निर्भय अशा अवस्थेमध्ये त्याने आणलं. आणि ही मंडळी पुन्हा तुकामाईंच्या दर्शनासाठी जेव्हा आली तेव्हा त्याने पाहिलं की तुकामाईंच्या अंगावरचं वस्त्र जवळपास भिजलेलं आहे. त्या ठिकाणी श्रवण करणाऱ्या लोकांनाही समजलं नाही. ते आता माझ्यासमोर आमच्यासमोर प्रवचन करीत होते आणि त्यांचं वस्त्र असं भिजलं कसं. आणि मग आलेल्या लोकांनी जेव्हा आपला अनुभव सांगितला तेव्हा ते लक्षात आलं. म्हणून या गंगेचं जेवढं स्मरण करू आणि गंगेचं स्मरण न केलं, न गंगा स्मरणम यत्र दिने समुपजायते तद्दिनम दुर्दिनम, असं पण महाभागवत ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे की ज्या दिवशी गंगेचं स्मरण होणार नाही तो दिवस म्हणजे आपल्यासाठी दुर्दिन आहे. आणि म्हणून गंगेचं स्मरण जरी झालं तरी अनेक जन्मांची पापं जी आहेत त्याचा पापांचा नाश होतो. असं या गंगेचा गौरव असण्याचा हा उत्सव जो आहे तो गंगा दशहरा हा उत्सव आहे. आपल्याकडे आपण आंब्याचे ज्या वेगवेगळ्या जाती आहेत त्यामध्ये दशहरा नावाची एक जात आहे. दशहरा आम जे आहे ते सुद्धा नाव त्याचवरून पडलेलं आहे, गंगा दशहरा. म्हणून गंगेच्या दिवशी गंगेचं पूजन, गंगेचं स्मरण आणि रोजही आपल्या गावात आपल्या घरामध्ये सुद्धा स्नान करताना गंगेचं स्मरण केलं तरी आपण त्या गंगेमध्ये स्नान करण्याचं पुण्य हे आपल्याला सहजपणे प्राप्त होतं आहे. आता आपण आपल्या मूळ विषयाकडे बोलूया. श्रीराम जय राम. इतक्या गोष्टी झाल्या तिथे. काढून ठेवलं ना पाण्यात. हो ना. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे. काढून ठेवले पण आता पुढे दिसतच नाही. इतक्या गोष्टी झाल्या. हवा एक मिनिट सांगा. 1-2 मिनिटामध्ये. श्रीराम जय राम जय जय राम.
आता आपल्या मूळ प्रवचनाला आपण सुरुवात करूया. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णोर्भगवन् नमस्ते. सच्चिदानंदरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं, वासुदेवं जगद्योनिं नौमि नारायणं हरिं. कृष्णकृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः, जलं वित्वा यथा पद्मं संसारात् उद्धराम्यहं. कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च, नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने, नमः पङ्कजनेत्राय नमस्ते पङ्कजाङ्घ्रे. गोपालकृष्ण भगवान की जय. शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. यानंतर आपण नित्याप्रमाणे श्री भगवान वाच चतुश्लोकी भागवताचे श्लोक म्हणूया. ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं, सहरस्यं तदङ्गं च ग्रहाणगदितं मया. यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः, तथैव तत्त्वविज्ञानमस्तु ते मदनुग्रहात्. अहमेवासमेवाग्रे नान्यं यत्सदसत्परं, पश्चादहं यदेतच्च योगशिष्येत सोऽस्म्यहं. वृतेर्थं यत् प्रतीयेत् न प्रतीयेच्चात्मनि, तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः. यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु, प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्. एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासुनात्मनः, अन्वयव्यतिरेकाभ्यां यत्स्यात् सर्वत्र सर्वदा. एतन्मतं समातिष्ठ परमेण समाधिना, भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति कर्हिचित्. गोपाल कृष्ण भगवान की जय. नवमस्कंदाची अवतरणिका. नवमस्कंदाध्याय प्रथम. वर्णिला वैवस्वत पुत्र सद्युम्न, मनुचे 5 पुत्र उत्तम पृषधाद्री द्वितीयात. तृतीयात चवन ऋषी विवाहित झाला सुकन्येशी, नाभाग अंबरीश कथेशी निवेदिले चतुर्थात. दुर्वासा दुःख निवृत्ती पंचमात सांगितली, ती इक्ष्वाकू मांधाता सौभरी कथा ती षष्ठात. त्रिशंकू हरिश्चंद्र कथा सप्तमी, सगरचरित्र अष्टमी, भागीरथ कथा नवमी, गंगा अवतरण. श्रीरामलीला दशमी एकादशी, इक्ष्वाकू वंशवेल द्वादशी, निबिवंश त्रयोदशी, चतुर्दशी चंद्रवंश. वृचिक जमदग्नी परशुराम पंचदशी कथा उत्तम, षोडशी क्षत्रिय संहारण वंश विश्वामित्राचा. क्षत्रवृद्ध रजी राजवंश, सप्तदशी कथा सुरस, ययाती चरित्र अष्टादशास, 19 वैराग्य त्याचे. पुरु दुष्यंत भरत कथा, 20वी निवेदिता, भरतवंश रंतीदेव कथा 21ोध्यायी. पांचाल कौरव मगध वंश, 22व्यात सुरस, अनुद्रयू तुर्वसु यदुवंश 23व्या माझी. विदर्भ वंश वर्णन 24व्यात केले कथन, ऐसा नवमस्कंद पूर्ण, पुढे दशम पूर्वार्थ. अशी ही नवमस्कंदाची अवतरणिका आहे. श्रीमद्भागवताचे जे विषय आहेत आपण मागेच पाहिले, ते 10 विषय पाहिले. त्यामधला हा नवमस्कंद म्हणजे ईशानुकथा, म्हणजे भगवंताच्या कथा ज्या आहेत. 2 वंश या ठिकाणी महत्त्वाचे आहेत, ते म्हणजे चंद्रवंश आणि सूर्यवंश. तर सूर्यवंश जो आहे त्याचं कथन आपण सगळं ऐकत आहोत. ज्या सूर्यवंशामध्ये जे जे राजे झाले त्या सगळ्यांचं चरित्र, त्यांनी केलेलं कार्य, त्यांचं महत्त्व हे आपण आत्तापर्यंत पाहत आलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की सगर, त्यानंतर अंशुमान, सगराचे जे पुत्र होते ते कपिल महामुनींच्या आश्रमामध्ये गेल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी ते भस्मसात झाले. कपिल महामुनींचा क्रोध जो होता, कारण
त्यांनी त्यांच्यावर आरोप घेतला होता की आमच्या यज्ञाचा घोडा जो आहे तो यांनी अडवलेला आहे आणि त्या ठिकाणी घोडासुद्धा दिसलेला आहे आणि त्यामुळे त्यांनी क्रोधाने त्यांचं सगळ्यांचं भस्मसात केलेलं आहे. त्यानंतर या राज्यकारभार जो आहे तो अंशुमानावर सोडवला आणि मग नंतर ते अंशुमान जे आहे ते निस्पृह असे या ठिकाणी बंधनमुक्त झाले. और्व यांनी दिलेल्या मार्गाने त्यांना परमगती प्राप्त झाली. आता शुकाचार्य कथा सांगत आहेत या 9व्या अध्यायामध्ये. 9व्या अध्यायाचं शीर्षक आहे भगीरथ चरित्र आणि गंगावतरण. योगायोग असा आहे की गंगा दशऱ्याच्या उत्सवामध्येच हा आपला अध्याय आलेला आहे. हा सुद्धा विलक्षण योगायोगच आहे. गंगेला आणण्याच्या इच्छेने अंशुमानाने पुष्कळ प्रयत्न केले. आपण भगीरथ प्रयत्न हा शब्द नेहमी वापरतो. एखाद्याने खूप प्रयत्न केले आणि मग त्याला यश मिळालं की मग आपण म्हणतो त्याने भगीरथासारखे प्रयत्न केलेले आहेत. गंगेला आणण्याच्या इच्छेने अंशुमानाने प्रयत्न केले, पण घोर तपश्चर्यासुद्धा केली, पण त्याला काही गंगेचं अवतरण ते गंगा या पृथ्वी तलावर आणणं काही जमलं नाही. कालांतराने योगायोगाने त्याचासुद्धा मृत्यू झाला. त्यानंतर या अंशुमानाचा पुत्र असणारे राजा दिलीप, या दिलीपाने सुद्धा तपश्चर्या केली, परंतु तोही त्या ठिकाणी असफल झाला. आता हे का असफल झाले? कारण त्या गंगेचं अवतरण जे आहे ते या भगीरथाच्या द्वारेच होणारं होतं आणि म्हणून अगोदरच्या राजाने किती प्रयत्न केले हे आपल्याला या ठिकाणी शुकदेव परीक्षित राजाला समजावून सांगत आहेत. पुढे त्या दिलीपाचा सुद्धा मृत्यू झाला आणि दिलीपाचा पुत्र असणारे हे भगीरथ आहेत. त्याने मात्र दीर्घ काळपर्यंत तपश्चर्या केली. भगीरथस तस्य पुत्रस पेपेस समूहत तपहा. भरपूर त्याने तप केलं आणि त्याच्या तपाचा परिणाम म्हणून प्रत्यक्ष गंगा त्यांना प्रसन्न झाली. गंगा मातेने त्यांना दर्शन दिलेलं आहे आणि गंगा माते म्हणते की दर्शयामासतं देवी प्रसन्ना वरदास्मिते. मी तुझ्या तपश्चर्येमध्ये प्रसन्न झालेले आहे आणि आता तुला मी वरदान देते, तू वर माग. इत्युक्तः स्वम अभिप्रायम शशंसा वनतो नृपः. मग राजा म्हणतो की मी तुला वर देण्यासाठी आलेली आहेस तर तू म्हणतेस, पण आता मी एक वर मागतो आणि तू तो मला दिला पाहिजेस आणि तो म्हणजे आपण मृत्यूलोकात चलावे. आता आपल्या मनात जे होतं ते त्याने त्या ठिकाणी व्यक्त केलं. आत्तापर्यंत माझ्या पूर्वज हे या गंगेसाठी एवढं त्यांनी कष्ट घेतले, पण ते असफल राहिले. आता माझ्या पुण्याईने आणि सर्व माझ्या पूर्वजांच्या पुण्याईने मला तुझं दर्शन झाले आहे माते, म्हणून आपण मृत्यूलोकात चलावं अशी ती इच्छा व्यक्त केली. तेव्हा गंगा माता असं म्हणती, कोपी धारयिता वेगम पतंत्या मे महीतले अन्यथा भूतलम भित्वा नृपस्यासे रसातलम. गंगा म्हणते स्वर्गामध्ये असणारी ही जी गंगा आहे, मी स्वर्गातून पृथ्वीवर येण्यास तयार आहे, पण स्वर्ग आणि पृथ्वी यामध्ये एवढं योजनानाम शतलेपे अनेक योजने अंतर असणारं हे जे आहे, त्यामध्ये जे सगळं आकाश आहे त्यामधनं जेव्हा माझा वेग या ठिकाणी पृथ्वीवर येईल तेव्हा तो वेग एवढा मोठा असणार आहे की त्यामध्ये तो वेग ही पृथ्वी धारण करू शकणार नाही. आणि त्यामुळे असं न झालं तर मी ही पृथ्वीसुद्धा भेदून रसातळाला जाईल, ही भीती त्या गंगामातेने त्या ठिकाणी व्यक्त केली. आता अजून एक श्लोक या ठिकाणी महत्त्वाचा आहे गंगेच्या संदर्भामध्ये की गंगा पापम शशीतापम दैन्यम कल्पतरुस्तथा पापम तापंच दैन्यांच हरेत श्रीगुरु दर्शनात. दुसरीकडे पुन्हा हे चौथं चरण जे आहे ते थोडं वेगळ्या पद्धतीने म्हणले. हंती सज्जन संगमहा म्हणजे पाप ताप आणि दैन्य ह्या तिघांचं नाश करायचा असेल तर श्रीगुरूच्या दर्शनाने होतो. आणि दुसरीकडे म्हणलेलं आहे की हा श्लोक आहे, चौथा फक्त चरण वेगळा आहे. हंती सज्जन संघात. हंती म्हणजे त्याचा नाश होतो पाप ताप आणि दैन्याचा. कशाने? सज्जन संगमहा. सज्जनांचा संगम झाला, सत्संगामध्ये राहिलं तर पाप ताप आणि दैन्य हे तिन्हीही नाश होतो. आणि तिसरीकडे असं म्हटलेलं आहे, चौथं चरण वेगळं आहे. एकच श्लोक 3 प्रकारे आहे त्या ठिकाणी. त्यामध्ये म्हणतात साधू समागमः संतो महाशय. महाशय
अशा पुण्यस्वरूप अशा साधूंच्या संघामध्ये पाप ताप आणि दैन्य याचा नाश होतो. आणि मग या ठिकाणी गंगा माता असं म्हणते, मी जर पृथ्वीवर आले तर अनेक लोक येऊन माझ्या या गंगेमध्ये माझ्या पाण्यामध्ये स्नान करतील. आणि आपण म्हणतो गंगा स्नान केले की पाप ताप हरणं होतं आणि माणूस पुण्यवान होतो. मग आता त्यांचं जे पाप आहे ते सगळं माझ्यामध्ये मला मिसळून घ्यावं लागेल आणि मग म्हणून मी पृथ्वीवर येणार नाही. आत्ताच आपण तुकामाईंचा उल्लेख केला, आज त्यांची पुण्यतिथी आहे. तुकामाईंना भगवंतांनी नारायणांनी तुकामाई हे पूर्वजन्मेचे शुकदेव होते. आता शुकदेव म्हणजे वैराग्याचा पुतळा असणारे शुकदेव, तेच शुकदेव या ठिकाणी परीक्षित राजाला भागवत सांगत आहेत. त्या शुकदेवांचं वैराग्य किती हे आपण पाहिलं. त्यांच्या वडिलांनी हाक मारली तरी शुकदेवाने त्यांना ओढ दिली नाही आणि त्यांच्या वतीने जे त्या ठिकाणी निसर्ग होतं, झाड होतं, त्यांनी मग उत्तर दिलेलं आहे हे पाहतो आपण. पण तेच शुकदेव जेव्हा नारायणाची आज्ञा झाली की तुम्ही या ठिकाणी पृथ्वीवर आता जन्म घ्यायचा आहे, तेव्हा शुकदेव म्हणतात मी या ठिकाणी जन्म घेणार नाही. पण तरी भगवंताचा आदेश असल्यामुळे शुकदेवाने जन्म घेतला आणि ते आपले तुकामाई झाले. तुकामाईंचं चरित्र वाचल्यानंतर आपल्या लक्षात येईल की हे कसे शुकासारखं वैराग्य त्यांच्या ठिकाणी होतं. तसंच या ठिकाणी म्हणतात की गंगा म्हणते की मी या ठिकाणी येणार नाही, कारण माझी पापं मग कोण धुणार. सगळ्यांचे पापं मी माझ्यामध्ये जर मिसळली तर मग माझं पापाचं क्षालन कसं होईल. तेव्हा भगीरथ राजा जो आहे, भगीरथ राजा या ठिकाणी सांगत आहे, साधवो न्यासिनः शांता ब्रह्मिष्ठा लोकपावनाः हरन्त्य अघम ते अंगसंगात ते श्वासते यगभिद हरिही. ते म्हणतात की संन्यासी असेल, सत्पुरुष असेल, शांत वृत्तीचे महापुरुष असतील, जे ब्रह्मनिष्ठ आहेत आणि लोकांना पवित्र करणारे असे जे सज्जन आहेत, ते जेव्हा तुमच्यामध्ये येऊन स्नान करतील, म्हणजे त्यांच्या अंगाचा स्पर्श, गंगामातेला म्हणतात, त्यांच्या अंगाचा स्पर्श जेव्हा तुझ्या पाण्याला होईल तेव्हा ती सगळी पापं नष्ट होतील. आणि त्याचं कारण पण दिलेलं आहे. कारण हे जे सगळे अधिकारी पुरुष या ठिकाणी येऊन स्नान करतील, तुझ्या तीरावर निवास करतील, राहतील, अनुष्ठान करतील, त्यांच्या अंतरंगामध्ये मी वसलेला आहे. भगवंताचाच निवास असतो आणि म्हणून त्या भगवंताच्या कृपेने तुझ्या सगळ्या पापांचं क्षालन होईल. आणि मग असं म्हणल्यानंतर पुढे पुन्हा भगीरथ राजा म्हणतात, धारिष्यति ते वेगम रुद्रस्त्वात्मा शरीरिणाम यस्मिन्नोतमिदं प्रोतं विश्वं शाटीव तंतुषु. शाटीव म्हणजे आपल्यासाठी संस्कृतमधला शब्द आहे. शाटी म्हणजे आपण आपल्या मराठीत म्हणतो छाटी किंवा वस्त्र किंवा साडी. जसं त्या वस्त्रामध्ये अनेक तंतू हे ओतप्रोत त्या तंतूनेच भरलेलं ते वस्त्र असतं, त्याप्रमाणेच की प्रत्यक्ष रुद्र जे आहेत, भगवान शंकर जे आहेत, त्यानेच हे सगळं जग भरलेलं आहे. आणि म्हणून दधाधाराव वहितो गंगाम पादपूत जलाम हरे हे. म्हणून ते म्हणतात, गंगा म्हणते त्या भगीरथाला सांगते, तू जर तपश्चर्या केली आणि भगवान शंकरांना प्रसन्न करून घेतलं तर त्यांच्या जटेमध्ये ते मला धारण करतील. आता गंगेने येणं कबूल केलं आणि आल्यानंतर काही पुन्हा त्रास होऊ नये, मी पुन्हा रसातला जाणार नाही, याच्यासाठी सोय म्हणून पुढचा मार्गसुद्धा भगीरथांना दाखवून दिला. भगीरथ आता दीर्घ प्रयत्न, अनुष्ठान आणि तपश्चर्या यांच्या जोरावर भगवान शंकरांना तिने प्रसन्न करून घेतलं. अर्धमौली आपण म्हणतो, भगवान शंकर कसे अर्धमौली, अर्धचंद्र त्यांच्यावर आहे, मस्तकावर त्याने धारण केला आणि जटेमध्ये गंगेला धारण केलेलं आहे. तर अशा शंकरांना त्याने प्रसन्न करून घेतलं. म्हणजे शंकराचं स्वरूप आपण जेव्हा पाहतो तेव्हा त्या जटेमध्ये आपल्याला गंगा प्रवाहित होताना दिसते. आणि हे जे चित्र आहे, हे जे रूप आहे, त्या रूपाचं कारण कोण आहे तर हे भगीरथ आहेत, म्हणजेच रामाचे पूर्वज आहेत. त्यामुळे नुसती गंगा माताच नाही, पण रोजचं पाणी जरी आपण पाहिलं
तरी या भगीरथाचं जे काही कष्ट त्यांनी घेतले असतील त्याचं स्मरण झालं पाहिजे. पाणी अडवा, पाणी जिरवा हे सगळं आता नवीन कन्सेप्ट झालेले आहेत. त्या सगळ्यामध्ये ही आध्यात्मिक पार्श्वभूमी जोपर्यंत माणसाच्या ठिकाणी येणार नाही तोपर्यंत पाण्याचा अपव्यय थांबणार नाही. आता गंगेने असं सांगितलं आणि मग यांनी तपश्चर्येला सुरुवात केली आणि भगवान शंकर ज्यांचं नाव आशुतोष आहे, जे अगदी थोड्याशा स्तुतीने सुद्धा ज्यांना आनंद होतो आणि जे प्रसन्न होतात, त्या भगवान शंकराने त्यांना दर्शन दिलं आणि तथास्तु असे म्हणलेलं आहे. तथेति राज्ञा भीतम सर्व लोकहित शिवा. सर्व लोकांचं हित करण्याच्या उद्देशाने या भगीरथाने केलेली ही प्रार्थना आहे, तप आहे. त्याचा स्वीकार भगवान शंकराने केला आणि दधारा वहितो गंगाम, आणि त्याने कबूल केलं की मी त्या गंगेला मस्तकावर धारण करील. भगीरथः स राजर्षीन अग्निने भुवन पावनीम यत्र स्वपितृणाम देहा भस्मीभूतास्म शेरता. आता त्या भगवान शंकराने गंगेला धारण केले आहे. त्यांच्या जटेमधून, त्यांची जटा म्हणजे काय, आपल्या जटेसारखं नाही की 2-4-5 फुटामध्ये लगेच ती गंगा बाहेर पडेल, पण भगवान शंकराची जटा असल्यामुळे त्यामध्ये ती फिरत फिरत जेव्हा त्यातून बाहेर पडली तेव्हा त्या गंगेला घेऊन, एस्कॉर्ट हा शब्द आहे पहा, एखादा राष्ट्रपती दुसऱ्या देशात आपल्याकडे येतात तेव्हा त्याला एस्कॉर्ट करतात, म्हणजे ते एका पद्धतीने त्यांना घेऊन ते दुसरीकडे जातात. तेव्हा समोर अनेक जण जसे असतात तसे या गंगेला घेऊन भगीरथ हे पुढे आहेत रथामध्ये आणि मागून गंगेचा प्रवाह येत आहे. रथेन वायुवेगेन प्रयांत मनुधावती देशान पुनंती निर्दग्धान सिंचत सगरात्मजान. म्हणजे आता भगीरथ त्या रथामध्ये बसून आहेत आणि मागून गंगेचा प्रवाह येत आहे आणि भगीरथ येत असताना गंगा जी आहे मागून चालली आहे हे पाहिलं कोणी, तर जन्नू ऋषीने पाहिलं. आणि अनेक देशांमधून अनेक तीर्थांमधून ही सगळी जात असताना या जन्नू ऋषींनी विचार केला की ही गंगा जी आहे तिला आता मीच या ठिकाणी थांबवून घेतलं पाहिजे, म्हणून गंगेचं पूर्ण तिचा तो प्रवाह त्यांनी अवरोधला, तिथेच थांबवली आणि जन्नूने आपल्या पोटामध्ये या गंगेला धारण केलं. भगीरथ मागे पाहतात तेव्हा गंगेचा प्रवाह नाही. मग आता हा कोणामुळे अडला, तर त्या जन्नू ऋषीमुळे अडला. म्हणून भगीरथाने जन्नू ऋषींची प्रार्थना केली आणि भगवंताच्या आज्ञेने जन्नू ऋषींच्या, जन्नू याचा अर्थ मांडी, उरू उरुर्वतमः पातू रक्षक कुला विनाशकृत. आणि मग त्या जन्नूच्या मांडीपासून पुन्हा ही गंगा त्यांच्या शरीरातून बाहेर पडली, म्हणून तिला जान्हवी हे नाव प्राप्त झालं. जन्नूची कन्या अशी ही जान्हवी. आणि मग शेवटी ती गंगा, ते गंगेचा प्रवाह जो आहे तो या आश्रमामध्ये आला आणि सगराचे पुत्र जे त्या शापाने भस्मसात झाले होते त्यांचा त्या पाण्याशी स्पर्श झाला. आणि आता त्यांना देह सोडून इतकी वर्ष झाली, पण तरी पण गंगाजलाचा स्पर्श होतात ते सगळे क्षणभरामध्ये स्वर्गात गेले, स्वर्गती प्राप्त झाली. भस्मधारण विधी हा एक संध्येमधला एक विधी आहे. आपल्या शरीराची शुद्धता त्या भस्मधारण विधीने होत असते. आपण डाव्या हातामध्ये भस्म घेतलं, त्याच्यावर 2-3 पळ्या पाणी टाकलेलं आहे आणि मग ते आपण कालवून घेतलेलं आहे आणि ते भस्म तयार झाल्यानंतर ते भस्म हातामध्ये घेऊन संध्या करत असताना आपल्या शरीराच्या प्रत्येक अवयवाला त्या भस्माचा स्पर्श आपण रोज संध्येच्या वेळेस करीत असतो. कपाळापासून ते पायापर्यंत तो स्पर्श करतो. हाताला सुद्धा आपण पाहतो, जे साधू पुरुष देश अध्यात्मामध्ये श्रेष्ठत्व प्राप्त पावलेले आहेत त्यांची संध्या झाल्यानंतर त्यांच्या अंगाला हे भस्म लागलेलं आपण पाहतो. त्याचा अर्थ सगळी शरीरशुद्धी आहे ती झालेली आहे. आता हे सगराचे पुत्र आहेत ते शापाने भस्म झालेले आहेत, पण त्यांचं शरीरसुद्धा भस्मसात झालं तरी पण ते शुद्ध झालं आणि त्यांना स्वर्गाची गती प्राप्त झाली. आता ही गंगा जी आहे ती कुठून आली? ती गंगा भगवंताच्या पायातून, चरणापासून निघालेली आहे. त्याचा उत्सव जो आहे तो मी आत्ताच सांगितला. आता वैशाख शुद्ध सप्तमी म्हणजे गंगोत्पत्ती, गंगेची उत्पत्ती वैशाख शुद्ध सप्तमीला झाली, म्हणजे भगवंताच्या चरणापासून ती प्रवाहित झाली.
आणि ती पुढे गंगा भगीरथाच्या प्रयत्नाने भगवान शंकराच्या जटेमधून मग पुढे निघाली आणि ती जान्हवी झाली. जन्नूच्या स्पर्शाने ती जान्हवी झाली. असे आपण आपण जर हिमालयात गेलो तर गंगेचे अनेक नावं त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. आता 10-12 वर्षापूर्वी सद्गुरू श्री प्रल्हाद महाराजांच्या चरणपादुका घेऊन एक यात्रा आम्ही या ठिकाणून गेलो होतो अकोल्याहून आणि 22-24 दिवसांत पुन्हा आम्ही परत आलो. त्यावेळेस आम्ही हिमालयातले जे 4 धाम आहेत, गंगाद्वार आहे, यमुनोत्री आहे, त्यानंतर बद्री केदार आहे आणि केदारनाथ आहे, या 4चं दर्शन केलं. आपल्याला आठवत असेल जे जे या यात्रेमध्ये आमच्याबरोबर होते त्यांना आठवत असेल की गंगाद्वाराला जेव्हा आपण गेलो तेव्हा त्या ठिकाणी भगीरथाचं एक मंदिर आहे आणि त्या मंदिरामध्ये अनेक श्लोक कोरलेले आहेत. मागच्या अध्यायामधले जे श्लोक आहेत ते श्लोक त्या ठिकाणी कोरलेले आहेत. ते श्लोक म्हणजे अंशुमान राजा जो होता त्यांनी या गंगेला आणण्यासाठी प्रयत्न केले. त्यांनी केलेली स्तुती जी आहे ती त्या गंगाद्वाराच्या मंदिरामध्ये कोरलेली आहे. मागचाच अध्याय म्हणजे 8वा अध्याय जो आहे त्यामध्ये 22 ते 27 अंशुमान उवाच हे जे 7 श्लोक आहेत ते त्या ठिकाणी कोरलेले आहेत आणि मग भगीरथाची पण मूर्ती आहे आणि मग तिथून गंगा प्रवाहित झालेली आहे. आता या गंगेचं महात्म्य सगळं सांगितलं आहे आणि मग सांगतात हे भगीरथाचे पुत्र जे आहेत त्याचं नाव श्रुत, श्रुताचा पुत्र नाभ, नाभाचा पुत्र सिंधुद्वीप, सिंधुद्वीपाचा पुत्र अयुतायू, अयुतायूचा ऋतुपर्ण. आता ह्या ऋतुपर्ण तो नल जो आहे त्याचा मित्र होता आणि नलाला एक विद्या येत होती की फासा कसा फेकायचा ही विद्या येत होती. मग या ऋतुपर्णाने ती विद्या त्याच्याकडून शिकली आणि त्याच्या बदल्यामुळे त्याच्याकडून अश्वविद्या शिकून घेतली. आणि हा ऋतुपर्ण जो आहे त्याचा पुत्र जो आहे तो सर्वकाम, सर्वकामाचा पुत्र सुदास. ही सगळी मोठी परंपरा म्हणजे या सूर्यवंशामधली आहे. तथा सुदास सत्पुत्रो मदयंतीन प्रतिनृपः. मग त्या सुदासाचा पुत्र हा सौदास. सौदासाच्या पत्नीचं नाव मदयंती. सौदास आणि मदयंती या सौदासालाच पुढे 2-3 नावं प्राप्त झाली. सौदास, नंतर मित्रसह आणि कल्माशपात. आता शुकदेव ही कथा परीक्षिती राजाला सांगत आहेत आणि ते काय आपल्यासारखे श्रवण करत नव्हते. परीक्षिती त्याने सांगितल्याबरोबर त्यामध्ये एक शब्द आला. शुकदेवाने सांगितलं की हा कल्माशपात किंवा सौदास हा जो राजा आहे त्याला मित्रसह असं सुद्धा म्हणतात. त्याला वसिष्ठाचा शाप मिळाला. वसिष्ठाच्या शापाने तो राक्षस झाला असं शुकदेवाने परीक्षिती राजाला सांगितलं. आणि सांगितल्याबरोबर राजाने लगेच प्रश्न विचारला. राजा म्हणतो किम निमित्तो गुरु शाप. वसिष्ठ गुरुचा शाप एवढ्या मोठ्या राजाला का प्राप्त झाला. सौदासस्य महात्मनः एतद वेदितुम इच्छामी. वेदितुम, विद म्हणजे जाणणे, ते जाणण्याची माझी इच्छा आहे. कथ्यताम न रहो यदी. ते मला सांगण्यासारखं असेल तर आपण मला ते सांगावं. गुप्त असेल तर मग सांगू, नाही सांगितलं तरी चालेल. एवढा कमीपणा घेऊन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ते ते ज्ञानम ज्ञानिनस तत्वदर्शना. गीतेमध्ये सांगितलं. म्हणजे आपल्या सद्गुरूंना, आपल्यापेक्षा मोठ्यांना जेव्हा आपण एखादी गोष्ट विचारतो तेव्हा स्वतःकडे किती कमीपणा घेतला पाहिजे हे यातून लक्षात येतं. मग शुकदेव आता सांगायला सुरुवात करतात की या वसिष्ठांचा शाप या राजाला कसा प्राप्त झाला. सौदास राजा जो आहे तो एके दिवशी शिकारीला गेला. राजा आणि शिकार हे ठरलेलं असतं. तसं ते शिकारीला गेले तेव्हा त्यांना 2 राक्षसांचे भेट झाली. राक्षस समोर आले. सौदास राजा असल्यामुळे आणि शिकारीसाठी गेलेला असल्यामुळे त्यांनी त्या राक्षसाला मारलं आणि त्याचा भाऊ जो होता त्या भावाला मात्र सोडून दिलं. आता ज्या भावाचा जीव वाचला त्या भावाने विचार केला की माझ्या भावाला मारणारा हा राजा आहे, सौदास आहे, त्यामुळे त्याचा बदला मी घेतलाच पाहिजे. न चिंतन यनग्नम राज्ञः सुदुरूपधरो ग्रहे गुरुवे भोक्तु कामाय पक्त्वा निन्ने नरामिषम. मग त्या राक्षसाच्या भावाने जो जिवंत राहिला त्याने बदला घेण्यासाठी एक आचार्याचं रूप घेतलं, स्वयंपाकीचं रूप घेतलं आणि तो या सौदासाच्या राजमहालामध्ये आला
आणि मला काहीतरी नोकरी द्या. मग राजाने दया येऊन त्याला आपल्या स्वयंपाकघरामध्ये सेवेसाठी म्हणून त्याला ठेवून घेतलं. आता राजाने त्याला काही ओळखलं नाही, कारण हा राक्षस होता. ते रूप बदलत होते आणि एका स्वयंपाकाच्या आचार्याचं रूप घेऊन तो यांच्या राजवाड्यामध्ये राहू लागला. आता पुढे असं झालं की वसिष्ठ ऋषी जे आहेत ते राजाच्या घरी आले. वसिष्ठ ऋषींचं आगमन झालं आणि मग या आचार्यांनी, ज्याला तो बदलाच घ्यायचा होता, त्यांनी मात्र मनुष्याचे मांस शिजवून वसिष्ठ ऋषींना जेवायला वाढलं. वसिष्ठ ऋषी, त्यांचं आध्यात्मिक जगतातलं स्थान आपल्याला माहिती आहे, त्यांचं मोठेपण माहिती आहे. वसिष्ठ ऋषींनी त्या जेवणाच्या ताटाकडे जेव्हा पाहिलं, जेव्हा आपण जेवायला बसतो तेव्हा ताटाकडे पाहिल्यानंतर आपण भगवंताचं स्मरण करतो, त्यावर पाणी प्रोक्षण करतो. आत्ताच आपण पाहिलं त्रिशंकूच्या ह्याच्यामध्ये जे जे भगवंताला द्यायचं असेल त्याच्यावर आधी पाणी प्रोक्षण केल्याशिवाय ते देऊ नये. ते नाही केलं तर ते पाप लागतं. आणि हे पाहताच वसिष्ठ ऋषींना हे लक्षात आलं की तू हे कृत्य जे आहे पापकृत्य केलेलं आहे राजा. आणि म्हणून वसिष्ठ ऋषी त्यांना शाप देतात. कोणाला? सौदास राजाला, की या कृत्यामुळे तू राक्षस होशील. आता असं म्हणल्याबरोबर रक्षकृतम तद्विदित्वा चक्रे द्वादश वर्षिकम, म्हणजे आता तू पुढे राक्षस होशील, राक्षस कुळामध्ये जाशील. पण राक्षसाचे काम हे राक्षसाचे काम आहे, हे माझं काम नाही, असं त्या राजाने सांगितलं. तेव्हा मात्र यांना असं वाटलं की नाही, याची शिक्षा फार मोठी झाली. आजही आपण पाहतो एखाद्या कैद्याला जन्मठेपेची शिक्षा होती आणि मग तो त्या जेलमध्ये राहतो. काही वर्ष झाल्यानंतर त्याचं चांगलं वर्तन पाहून पुन्हा त्याची शिक्षा कमी करण्यात येते आणि 5-15 वर्ष झाली की पुन्हा त्याला ती शिक्षा भोगली की मग त्याला त्या कारागृहातून सोडण्यात येतं. तसं या ठिकाणी वसिष्ठ ऋषीने आपला जो शाप होता तो कमी केला आणि आता 12 वर्षापुरताच ठेवला. म्हणजे वसिष्ठ ऋषी त्या राजाला म्हणतात 12 वर्षापर्यंत तू राक्षस होऊन राहशील. आता असा त्याने शाप दिला. पण राजाने मनात विचार केला की वसिष्ठ ऋषींनी न जाणता मला शाप दिला, म्हणून राजाच्याही मनामध्ये थोडासा क्रोध आला आणि राजाने आपल्या हातामध्ये ते जल घेतलं आणि आता राजा वसिष्ठ ऋषींना शाप द्यायला उद्युक्त झाला. आता हे कोणी पाहिलं तर त्या राजाची पत्नी मदयंती जी आहे तिने पाहिलं आणि तिने आपल्या नवऱ्याला अडवलं. म्हणजे सन्मार्गावर जात असताना जो कुमार्गाला जातो त्याचं ते वर्तन पाहून पत्नीने त्याला अडवणं हा पत्नीचा धर्म आहे. आणि पत्नी आपल्या हितासाठी काहीतरी सांगत आहे हे लक्षात आल्यानंतर नवऱ्याने सुद्धा तिच्या त्या उपदेशाचा आदरच केला पाहिजे, तिच्या सांगण्याप्रमाणे वागलं पाहिजे. आणि मग सौदास राजा लगेच थांबले. हातातलं पाणी जे आहे ते तसंच ठेवलं. ते त्याचा शापाचा उच्चारसुद्धा केला नाही. पण आता हे पाणी कुठे टाकायचा हा प्रश्न होता आणि म्हणून त्याने ते शाप जल जे होतं हातात घेतलेलं ते जल आपल्या पायावर टाकलं, अंगठ्यावर टाकलं आणि अंगठ्यावर टाकल्याबरोबर ते शापजल त्याच्या पायावर पडलं आणि त्याचे अंगठे पाय जो आहे तो काळाच पडला आणि त्याला आता ते नाव प्राप्त झालं कल्माषपाद. म्हणजे 3 नावं प्राप्त झाले. एक म्हणजे सौदास, मग मित्रसह आणि आता कल्माषपाद. पण तो राक्षस मात्र झाला. फक्त त्याची शिक्षा जी होती ती म्हणजे नेहमीसाठी राक्षस होण्यापासून आता कमी झाली आणि 12 वर्षासाठी झाली. आता राक्षस योनी या राजाला प्राप्त झाली. राक्षसं भावमापन्न पादे कल्मषतां गतः देवायकाले ददृश्ये मनोकोद दंपती द्विजो. आणि राक्षस होऊन तो जंगलामध्ये भटकू लागला आणि भटकत असताना त्याला एक ब्राह्मण पती पत्नी प्रतिक्रीडेमध्ये मग्न असलेले त्याला दिसले राजाला. आता राजा हा राक्षस आहे आणि राक्षस असून मग आता राक्षसाला क्रोध आला. त्यांच्याकडे पाहिल्यानंतर राक्षसाला भूक लागली होती आहे आणि त्या ब्राह्मणाला मारायचं त्याच्या मनामध्ये आलं आणि तो त्याप्रमाणे करू लागला. ती जी ब्राह्मण पत्नी होती ती मात्र चांगली होती. तिने पाहिलं की आपल्या या एकांतामध्ये हा राजा या ठिकाणी आलेला आहे. तो जरी राक्षस असला तरी तिने त्याला ओळखलं
म्हणजे तिचाही अधिकार किती मोठा होता हे लक्षात येतं. आणि मग ती म्हणते की तू राक्षस नाहीस, महाराणी मदयंतीचा पती तू आहेस, इक्ष्वाकू वंशाचा वीर महारथी आहेस. म्हणजे त्याची सगळी कुंडली या ब्राह्मण पत्नीला जवळपास माहीत होती. आणि ती म्हणते मला संतानप्राप्तीची इच्छा होती आणि माझे पती मला संतानप्राप्ती करून देत होते आणि त्याच वेळेस तू या ठिकाणी येऊन विघ्न आणलेलं आहेस. त्यामुळे तुला मी विनंती करते की तू माझा पती मला परत दे. देहोयम मानुषो राजन पुरुषस्या अखिलार्थदहा तस्मादस्य वधो वीरो सर्वार्थ वध उच्चते. हे मनुष्य शरीर जीवाला 4 गोष्टीसाठी प्राप्त झालेलं आहे की धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. आणि ती प्राप्ती 4 पुरुषार्थ ते प्राप्त करण्यासाठी हा देह प्राप्त झालेला आहे. बहुता जन्माता सेवट नरदेह सापडे अवचट, तेथे वर्तावे चोखट नीती न्याय. 13व्या दशकामध्ये ही ओळ येते. आणि ती आता म्हणून अशा ब्राह्मणाची हत्या करणं हे सुद्धा पुरुषार्थाचीच हत्या आहे असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. सर्वभूतात्म भावेन भूतेष्वंतर हितम गुणैही. त्या पुरुषोत्तम परब्रह्माची सर्व प्राण्यांच्या आत्म्याच्या रूपामध्ये पाहून आपण आराधना केली पाहिजे प्रत्येकाने. आणि मग तू सन्माननीय आहेस, तू परोपकारी, निरपराध आणि वैदिक आणि ब्रह्मवादी ब्राह्मणाचा किंवा गाईचा वध कसा काय करशील असं ती म्हणते. मग शेवटी ती म्हणते की आता तू जर खाणार असेल तर माझ्या नवऱ्याला खाण्यापेक्षा आधी मला खा, कारण नवऱ्याशिवाय मी जगू शकत नाही. एक क्षणभर सुद्धा मी जिवंत राहणार नाही. न जीविष्ये विना येन क्षणंच मृतकम यथा. एक क्षण पण मी राहू शकत नाही. म्हणून ती रडू लागली, विलाप करू लागली. आणि ब्राह्मणी वीक्ष दिदीक्षु पुरुषादेन भक्षितम. त्या ब्राह्मण पत्नीने त्या पतीला मात्र राक्षसाने खाल्लेलं पाहिलं तिला खूप शोक झाला. आता आपला पती गेलेला आहे. ब्राह्मण पत्नीने त्या राक्षसाला एवढी विनंती केली पण तरी पण त्याने ऐकलं नाही. म्हणून त्या पतीच्या बरोबर ही सुद्धा सती जाते. आता 12 वर्ष जे आहे ती तर शिक्षा तिला होती. एवं मित्रसह शप्त्वा, मित्रसह कल्माशपात किंवा सौदास राजा. शप्त्वा म्हणजे ज्याला हा शाप मिळाला आहे कोणाकडून, त्या पती लोकपरायण स्त्रीकडून. आता तिने जाता जाता एक शाप याला दिला. काय शाप होता की अरे पाप्या, तू सुद्धा कामपीडित असताना तुझ्या पत्नीशी संग करशील तेव्हा तुझा मृत्यू होईल. म्हणून त्या ब्राह्मण पत्नीचा शाप या राजाला मिळाला. महाभारतामध्ये सुद्धा आपण असं पाहतो. पांडूच्या 2 पत्नी कुंती आणि माद्री. हा शाप माद्रीला माहीत होता आणि त्यावेळेस संघाच्या वेळेस तो शाप पुढे आला आणि या पांडूचा मृत्यू झाला. हे महाभारतामध्ये आहे. विशापो 12शाब्दान्ते मैथुनाय समुद्यतः विज्ञाय ब्राह्मणे शापम महिष्याच निवारितः. रावणाला सुद्धा अशाच प्रकारचा शाप होता. जी वेदवती होती, अग्नीची कन्या असणारी वेदवती, तिचा शाप त्याला होता. तू जेव्हा स्त्री संग करशील तेव्हा तुझा मृत्यू होईल. आणि त्यामुळे आपण जर बारकाईने रामायणाचं निरीक्षण केलं असेल तर त्यामध्ये लक्षात येतं रावण खूप तिच्याशी बंधने करतो पण तिला स्पर्शही करू शकत नाही सीतेला. आणि तसंच या ठिकाणी मग आता झालं कसं की तत ऊर्ध्वं स तत्याज स्त्रीसुखम कर्मणा प्रजा वसिष्ठ तद अनुज्ञातो मदयंत्याम प्रजामधात. आता त्या राजाने 12 वर्षांतर राजा शापमुक्त झाला. आणि जेव्हा तो संग करण्यासाठी पत्नीजवळ गेला तेव्हा ती मदयंती तिने त्याला अडवलं आणि ती म्हणते की तिला कारण तो शाप ठाऊक होता. आणि यावेळेस मात्र राजाने आता बुद्धीने काम केलं आहे, विवेक जागृत झाला. त्याने स्त्री सुखाचाच त्याग केला. पण मदयंतीच्या ठिकाणी वसिष्ठ ऋषींच्या कृपेने गर्भाधान झालं. वसिष्ठ ऋषींच्या कृपेने आता मदयंतीने तो गर्भ 7 वर्षापर्यंत आपल्या ठिकाणी धारण केला. आता तो गर्भ काही केला जिवंत होत नव्हता. तेव्हा वसिष्ठांनी
दगडाने तिच्या पोटावर आघात केला आणि ते गर्भ तो जन्माला आला. आता ज्या दगडं म्हणजे अस्म, संस्कृतमध्ये अस्म म्हणतात, अस्मयुग म्हणजे दगडाचं युग होतं. दगडं सगळे व्यवहार दगडानेच व्हायचे. पैसे घेणं देणं ते सुद्धा दगडं होतं. दगडानेच शस्त्र होते, असं तो युग होता. तसं त्याला अस्मा म्हणजे दगड. त्या दगडामुळे उत्पन्न झालेला असल्यामुळे त्या जीवाला अस्मक हे नाव पडलं. म्हणजे नुसतं आपण रामायण रामनामावली एवढं सगळं म्हणतो, पण त्याच्या पूर्वीचे सगळे जे वंशज आहेत त्यांची ही सगळी कथा आहे. अस्मक असं नाव ठेवलं. त्या अस्मकापासून पुढे मूलकाचा जन्म झाला. आता हा मूलक जन्माला आला तेव्हा योगायोग असा झाला की इकडे परशुराम होते. परशुराम, जमदग्नी, महर्षी रेणुका माता, ही सगळी कथा लक्षात घ्या. आता बापाने सांगितल्यामुळे आईचा वध करायचा. आणि त्यावेळेस पूर्वीचा कथा अशी की त्या क्षत्रियाने येऊन बापाला मारलेला आहे, जमदग्नींना. आणि हा राग मनामध्ये ठेवून या परशुरामाने सगळी पृथ्वी जी आहे ती निक्षत्रिय करायला सुरुवात केली. म्हणजे एकही क्षत्रिय राहणार नाही. आता ही कथा या मूलकाच्या काळामधली झालेली आहे, अस्मकापासून झालेला मूलक. आणि त्यावेळेस असणाऱ्या स्त्रियांनी या मूलकाला, छोट्या बाळाला त्याचं रक्षण केलं. म्हणजे बाहेर कुठे समजू दिलं नाही. ते तो छोटं बाळ त्याचं संरक्षण केलं या सगळ्यांनी. आणि म्हणून त्या मूलकाला नाव प्राप्त झालं नारी कवच. नारी कवच. सगळी पृथ्वी क्षत्रियहीन केली तरी पण हा तर एक वंश मात्र उरला. हा कोणाचा? तर या नारी कवच किंवा मूलक. मग पुढे या मूलकापासून ततो तस्मात पुत्र एडविडस्ततः. त्या मूलकाचा पुत्र दशरथ झाला. आता दशरथ पुन्हा 2 आले. म्हणजे रामाचे वडील दशरथ ते हे नाहीत, हे लक्षात घ्या. दशरथापासून ऐडवीडापासून विश्वसह आणि विश्वसहापासून खट्वांग राजाचा जन्म झाला. आता खट्वांग म्हटलं की आपल्याला थोडंसं ओळखीचं वाटतं, कारण खट्वांगाला 2 क्षणापुरतंच आयुष्य होतं. हाच खट्वांग राजा आता या ठिकाणी आहे. यो दैवैर अर्थितो दैत्यान अवधित युधी दुर्जय मुहूर्ताम अयोज्ञातै वैत्य स्वपुरम संधते मनः. त्याला जेव्हा समजलं की 2 घटकाच आपल्या शिल्लक आहेत आयुष्याच्या, तेव्हा आता आपण काय करावं हे सुद्धा त्याला समजत नव्हतं. तेव्हा त्यांनी भगवंताच्या ठिकाणी आपलं मन स्थिर केलं. आणि पत्नी, पुत्र, लक्ष्मी, राज्य, संपत्ती हे सगळं जे आहे ते प्रिय वाटत नाही असं म्हणून त्यांनी सगळ्याचा त्याग केला. आणि एवढं सगळं ऐश्वर्याचा त्याग केला. आणि खट्वांग राजाच्या बुद्धीला भगवंताने पहिल्यापासूनच आपल्याकडे आकर्षित करून घेतलं होतं. म्हणजे भगवंताने आधीच ठरवलं होतं की हा खट्वांग जे आहे त्याचा उद्धार करायचा, खट्वांग राजाचा, ज्याचा मृत्यू अगदी 2 घटकाच राहिला होता शिल्लक. आणि इकडे ही कथा सांगत आहे शुकदेव परीक्षित राजाला की ज्याचा मृत्यू 7 दिवसामध्ये होणार आहे. म्हणजे ह्या रामाच्या वंशामध्ये असा खट्वांग राजा झाला की ज्याला तर फक्त 2 क्षणाचाच अवकाश होता आणि तरी पण त्यांनी भगवंताला प्राप्त केलं होतं, आत्मस्वरूपाचा आश्रय घेतला होता. यत्तद् ब्रह्म परम सूक्ष्मम अशून्यम शून्यकल्पितम भगवान वासुदेवेती यम गृणंती ही सात्वता. हे स्वरूप साक्षात परब्रह्म आहे आणि ते सूक्ष्माहूनही सूक्ष्म आहे. ते शून्यासारखंच आहे पण शून्य नाही, असं ते परमात्म तत्व आहे आणि परमसत्य तेच आहे. आणि म्हणून भक्तजन त्याच वस्तूचे भगवान वासुदेवाचे चिंतन करतात. आणि म्हणून भगवान वासुदेवेती यम गृणंती ही सात्वता, असं त्याने विचार केला आणि खट्वांग राजाने आपलं मोक्षपद प्राप्त केलं. अशी ही कथा श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां नवमस्कंधे सूर्यवंशानुवर्णने 9मोऽध्याय, असा 9वा अध्याय या ठिकाणी समाप्त होत आहे. गंगा दशहराच्या निमित्ताने सगळी कथा रामाच्या पूर्वजांची या ठिकाणी श्रीमद्भागवतामध्ये पूर्ण होत आहे.
आता पुढचे 2 अध्याय जे आहेत उद्या आपण घेऊ आणि पुढच्या आठवड्यात त्यामध्ये भगवान श्रीरामांच्या लीलाचे वर्णन आहे. आणि असं म्हणतात, जोपर्यंत श्रीराम आपल्याला समजत नाही तोपर्यंत कृष्ण समजणार नाही. रामाने जसं केलं तशी वागणूक आपण केली पाहिजे, पण कृष्णाने जसं केलं तसं न करता कृष्णाचा जो उपदेश आहे त्या उपदेशाप्रमाणे आपण वागलं पाहिजे. म्हणून आधी राम समजला पाहिजे. म्हणून 9व्या स्कंधामध्ये रामायण येतं, पण रामायण असं जसं सविस्तर वाल्मिकी रामायण जसं आहे, गोस्वामी तुलसीदासांचं रामायण जसं आहे तेवढं सविस्तर या ठिकाणी नाही. कारण या ग्रंथाचा उद्देश भगवान श्रीकृष्णाचं महत्त्व सांगण्यासाठी आहे. म्हणून हा फक्त 2 अध्यायामध्ये रामायणाचा संदर्भ या ठिकाणी येतो. म्हणून उद्याच्या अध्यायामध्ये 10व्या अध्यायामध्ये आपल्याला खट्वांग जे आत्ता पण आपण पाहिलं, खट्वांग, दीर्घबाहू, रघु, अज आणि दशरथापासून हे 4 पुत्र हा भाग आपल्याला उद्या पाहायचा आहे. त्यामुळे आपण या ठिकाणी थांबूया. तर आपण आरती म्हणूया. श्रीराम जय राम जय जय राम. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. श्री शुकमुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरिचरिता. आरती करी तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ, स्वादुरसे जे सोज्वळ. आत्मा राम मुनी अचळ, सेवुनी करीती जन सफळ. महापर्वणी आली अवनी, की अगहरणी भवजलतरणी ती पतिता. आरती करी तुझ भगवंता. येथे व्यासाची वाणी, सार्थक हरिगुण गावोनी. शास्त्र पुराणी मुकुटमणी, परम प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता, उदारदाता मोक्ष तत्वता देहाता. आरती करी तुझ भगवंता. गमते जणू मानस तीर्थ, 12 सोपाने युक्त. निर्मल भक्ती जले भरित, विहरे हरिहंस चितेथ. श्लोक सुकुमले संत अलिकुले, सेवुनी रमले भान विसरले रस पिता. आरती करी तुझ भगवंता. अपार महिमा ग्रंथाचा, वदवेना कोणासाचा. मेवा कविवर संताचा, प्राणची कीर्तनकाराचा. जणबोधाचा स्वयंप्रभेचा, 12 कळीचा रवी अंतरिता तमहरता. आरती करी तुझ भगवंता. ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, गीते वेदी मन पूर्ण. अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण. प्रीतापदाती चिरये शांती, नाथही वदती रामपदी ठेवी माता. आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ.